अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. संपूर्ण निर्वस्त्र होऊन आंघोळ करणाऱ्या स्त्रियांनी हा व्हिडिओ नक्कीच बघा. एकदा भगवान विष्णू माता लक्ष्मीसोबत हरिद्वारमध्ये फिरत होते. लक्ष्मी मातेने पाहिले की सर्व लोक गंगेत स्नान करत आहेत आणि हर हर गंगे असे म्हणत आहेत. प्रिय श्रोते हो, जर तुम्ही ही कथा ऐकत असाल तर ती पूर्ण ऐका. तर अशा प्रकारे प्रत्येकजण हर हर गंगे असे म्हणत होते, परंतु प्रत्येकजण दुःखी आणि अस्वस्थ होता. तेव्हा लक्ष्मी मातेने भगवान विष्णूंना आश्चर्याने विचारले की इतक्या वेळा गंगेत स्नान करूनही त्यांची पापे आणि दुःख का नष्ट होत नाहीत? आता गंगेत तथ्य राहिले नाही का? तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, गंगेत तेवढीच शक्ती आहे, पण या लोकांनी पापांचा नाश करणाऱ्या गंगेत स्नान कसे करावे हे त्यांना माहीत नाही. मग त्यांना फायदा कसा होणार? लक्ष्मीजींनी आश्चर्याने विचारले की त्यांनी स्नान कसे केले नाही? अंघोळ करून तर सगळेच जण जात आहेत, त्यांचे शरीरही अजून कोरडे झालेले नाही. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, हे लोक फक्त पाण्यात डुबकी मारून येत आहेत. मी उद्या तुला त्याचे रहस्य सांगेन. दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरू झाला. रस्ते चिखलाने भरले होते. एका चौकात खोल खड्डा होता. आजूबाजूला चिखल होता आणि भगवान विष्णूंनी त्यांच्या लीलेतून म्हाताऱ्याचे रूप धारण केले आणि त्या खड्ड्यात जाऊन पडले. जणू काही माणूस चालत असताना खड्ड्यात पडला आणि प्रयत्न करूनही बाहेर पडू शकला नाही. तेव्हा लक्ष्मीजींना समजावले आणि तिला खड्ड्याजवळ बसवले आणि सांगितले, तुम्ही लोकांना हाका मारत राहा की माझा म्हातारा नवरा चुकून खड्ड्यात पडला आहे. कोणीतरी पुण्यवान आत्म्याने त्यांची सुटका करून त्यांचे प्राण वाचवावे आणि आम्हा असहाय्यांना मदत करावी. आणि भगवान विष्णूंनी हे देखील समजावून सांगितले की जेव्हा कोणी मला खड्ड्यातून बाहेर काढण्यास तयार असेल तेव्हा फक्त असे सांगा की माझा पती पूर्णतः पुण्यवान आहे. जे पुण्यवान आहेत त्यांनीच त्यांना स्पर्श करावा. जर तुम्ही पुण्यवान असाल तर त्यांना स्पर्श करा, अन्यथा स्पर्श करताच तुम्ही जळून राख व्हाल. तथास्तु म्हणत लक्ष्मीजी खड्ड्याच्या काठावर बसल्या आणि भगवान विष्णूंनी त्यांना जे काय शिकवले होते ते त्या करू लागल्या. गंगेत अंघोळ करून लोकांचे टोळके येत होते आणि सुंदर मुलीला असे बसलेले पाहून अनेकांच्या मनात पापाची भावना येत होती. काही लोकांनी लक्ष्मीजींना असेही सांगितले की म्हाताऱ्याला मरू द्या, ती त्याच्यासाठी का रडते? आणि काही दयाळू स्वभावाचे पुरुष होते. त्यांनी म्हाताऱ्या पतीला हात देण्याचा प्रयत्न केला, पण लक्ष्मी देवीचे म्हणणे ऐकून तेही थांबले. त्यांना वाटलं, गंगेत स्नान करून आलो तर काय झाले? आपण तर निश्चितच पापी आहोत. मदत करताना आपण जळून राख झालो तर? शेकडो आले, शेकडोंनी विचारले आणि निघून गेले. संध्याकाळ झाली तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले, बघा, कोणीतरी खऱ्या मनाने गंगेत स्नान करायला आले आहे का? त्यानंतर काही वेळाने एक तरुण हर हर गंगे म्हणत बाहेर आला. लक्ष्मीजींनी त्याला तेच सांगितले. त्या तरुणाचे मन करुणेने भरले आणि त्याने भगवान विष्णूला बाहेर काढण्याची तयारी केली. लक्ष्मीजींनी त्याला थांबवले आणि म्हणाल्या, भाऊ, जर तू पूर्णपणे पुण्यवान नसशील तर माझ्या पतीला स्पर्श करताच तू जळून जाशील. त्याचवेळी कोणताही आडेवेडे न घेता तो लक्ष्मीजींना दृढ निश्चयाने म्हणाला, आई, तू माझ्या पापरहित असण्याचा संशय का घेतेस? दिसत नाही का मी गंगेत स्नान करून आत्ताच परत आलो आहे? गंगेत डुबकी मारून कधी कधी पापे राहतात का? मी आत्ताच तुझ्या नवऱ्याला बाहेर काढतो. तरुणाने उडी मारून वृद्धाला वर उचलले. बाहेर येताच भगवान विष्णू आणि लक्ष्मीने त्यांचे खरे स्वरूप प्रकट करून त्याला दर्शन देऊन धन्य केले. भगवान विष्णूजींनी माता लक्ष्मीला सांगितले की इतक्या लोकांपैकी फक्त यानेच गंगेत स्नान केले आहे. या दृष्टांतानुसार जे श्रद्धा न ठेवता केवळ अभिमानाने गंगेत स्नान करतात
त्यांना खरे फळ मिळत नाही. पण याचा अर्थ असा नाही की गंगा स्नान व्यर्थ जाते. गंगा स्नानाचे पुण्य खूप आहे. यानंतर भगवान विष्णूजी माता लक्ष्मींना म्हणाले, आत्ता मी तुम्हाला 12 गोष्टी सांगेन. स्नान करताना या 12 गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात आणि जो लक्षात ठेवतो तो कधीही दुःखी राहत नाही. त्यांच्या घरात माता लक्ष्मी वास करते आणि घरामध्ये अपार संपत्ती येते. घरात कधीही भांडणे होत नाहीत. त्यांचे संपूर्ण कुटुंब आनंदी जीवन जगते. तेव्हा माता लक्ष्मी म्हणाली, हे देवा, या 12 गोष्टी मला सांगा. यानंतर भगवान विष्णू त्या गोष्टी सांगू लागतात आणि देवी लक्ष्मी खूप लक्षपूर्वक ऐकू लागतात. मित्रांनो, तुम्ही सर्वांनी या 12 गोष्टी अतिशय काळजीपूर्वक ऐका. यानंतर भगवान विष्णू म्हणतात, प्रिये, तुला या 12 गोष्टी सांगितल्यानंतर मी तुला आणखी एक गोष्ट सांगेन की स्त्रिया कपडे काढून स्नान करतात. हे योग्य आहे की अयोग्य, ही बाब त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर हे लक्ष्मी, हे काळजीपूर्वक ऐका. मग विष्णूजी सांगू लागतात. मित्रांनो, भगवान विष्णू म्हणतात की स्नान केल्याने शरीर निरोगी आणि मन प्रसन्न राहते. अंघोळीमुळे चेहऱ्याची चमक आणि शारीरिक आकर्षणही वाढते. या दैनंदिन कर्मकांडात काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर आध्यात्मिकपेक्षा जास्त फायदा मिळू शकतो. अंघोळ करताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात. 1. स्नान केल्यावर, सुशुद्धी झाल्यावर आपण पूजा वगैरे सर्व कार्य करण्यास सक्षम होतो. म्हणून सकाळी स्नान करावे. 2. स्नान केल्याने हे गुण प्राप्त होतात असे शास्त्रात सांगितले आहे. सौंदर्य, शुद्धता, आरोग्य, निरागसता आणि बुद्धिमत्ता. 3. ज्यांना संपत्ती आणि आरोग्य हवे आहे त्यांनी प्रत्येक ऋतूत आणि दररोज स्नान करावे. 4. सकाळी स्नान केल्याने पाप नष्ट होऊन पुण्य मिळते असे शास्त्रात सांगितले आहे. असे म्हणतात की सकाळी अंघोळ करणाऱ्यांभोवती नकारात्मक शक्ती फिरकत नाही. त्यामुळे सकाळी अंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो. 5. आजारपणात अंघोळ डोक्यापासून खाली करूनच करावी. ओल्या कपड्याने अंग पुसणे म्हणजे एक प्रकारची अंघोळ असेच म्हणतात. 6. सकाळी सूर्य येण्यापूर्वी अंघोळ करणे चांगले मानले जाते. 7. अंगावर तेल आणि मलमल लावून नदीत अंघोळ करण्यास मनाई आहे. त्याऐवजी नदीतून बाहेर पडून तीरावर शरीर स्वच्छ करणे आणि नंतर नदीत डुबकी मारण्याचा सल्ला दिला जातो. 8. घाटावरील पाणी ज्या ठिकाणी कपडे धुतात ते अशुद्ध मानले जाते. त्यामुळे तिथून काही अंतरावर स्नान करावे. 9. नदीत 11 किंवा 21 डुबकी घेणे चांगले आहे असे म्हणतात. 10. पवित्र नद्यांमध्ये कपडे धुण्यास मनाई आहे. नदीत कोणत्याही प्रकारची घाण टाकू नये. 11. नळाच्या पाण्यापेक्षा झऱ्याचे पाणी चांगले. नदीचे पाणी झऱ्याच्या पाण्यापेक्षा चांगले. तीर्थक्षेत्राचे पाणी नदीच्या पाण्यापेक्षा चांगले. गंगाजल हे तीर्थक्षेत्राच्या पाण्यापेक्षा चांगले मानले जाते. 12. गंगा माता म्हणते की स्नान करताना कोणालाही माझी आठवण येईल तिथे मी असेन. यानंतर भगवान विष्णूजी म्हणाले, आत्ता मी तुम्हाला त्या महिलांबद्दल सांगतो ज्या कपडे काढून अंघोळ करतात. हिंदू धर्मग्रंथामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काही नियम बनवलेले आहेत. यापैकी एक नियम अंघोळीसंबंधी आहे. सामान्य माणसाने शास्त्राचे नियम पाळलेच पाहिजेत असे मानले जाते. त्यामुळे त्यांच्या घरात सुख समृद्धी राहते. सोबत अमाप संपत्ती येते. माता लक्ष्मी प्रसन्न होते. वास्तविक अशा अनेक गोष्टी आपल्या धर्मग्रंथात लिहिल्या आहेत ज्यांचे आपण शतकानुशतके पालन करत आलो आहोत. पण तरीही त्याच्या कारणांची संपूर्ण माहिती आपल्याकडे नाही. अशा नियमांपैकी एक म्हणजे सतत अंघोळ करणे. तुम्ही अनेकदा घरातील वडीलधाऱ्यांचे म्हणणे ऐकले असेल की कधीही कपड्यांशिवाय म्हणजेच नग्न अवस्थेत अंघोळ करू नये. जर आपण पौराणिक कथांबद्दल बोललो तर नग्न स्नान करण्यास मनाई करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या काळाशी संबंधित आहे. पौराणिक कथेनुसार एकदा
गोपिका सरोवरात स्नान करत असताना त्या नग्न होत्या. तेव्हा बालकृष्णाने गोपिकांची सर्व वस्त्रे लपवून ठेवली. त्यावेळी जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांची वस्त्रे लपवली आणि गोपिकांनी त्यांची वस्त्रे परत घेण्याची प्रार्थना केली, तेव्हा कृष्णाजींनी त्यांना समजावले की कपडे घातल्याशिवाय कुठेही स्नान करू नये. हे पाण्याची देवता वरूणचा अपमान करते, म्हणून तुम्हाला नग्नस्नान न करण्याचा सल्ला दिला जातो. अंघोळ करताना तुम्हाला वाटत असेल की बंद खोलीत तुम्हाला कोणीही पाहत नाही, तर ते चुकीचे आहे, कारण देव तुम्हाला सर्वत्र पाहतो. आणि जर तुम्ही नग्न अवस्थेत अंघोळ करत असाल तर हे मुख्यतः जलदेवता वरूणचा अपमान करण्यासारखे आहे. अशी अंघोळ केल्याने तुम्ही पाप करू शकता आणि आर्थिक आणि शारीरिक नुकसानही करू शकता. तुम्ही नग्न अवस्थेत अंघोळ केल्यास नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते आणि तुमची मानसिकताही नकारात्मक होऊ शकते. म्हणूनच अंघोळ करताना किमान एक कपडा घालण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. त्यामुळे कपड्यांशिवाय अंघोळ करू नका, तरच ते तुमच्यासाठी चांगले होईल. नग्न अवस्थेत अंघोळ केल्याने शरीरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि त्याचा तुमच्या मनावर तसेच शरीरावर परिणाम होतो. गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुमचे मृत पूर्वज तुमच्या आसपास असतात आणि असे स्नान केल्याने पितरांची तृप्ती होत नाही आणि त्यामुळे घरात पितृदोष येऊ शकतो. नग्न अवस्थेत अंघोळ केल्याने पूर्वजांना राग येतो, ज्यामुळे व्यक्तीचे सामर्थ्य, संपत्ती आणि आनंद नष्ट होतो. त्यामुळे कधीही अशा अवस्थेत स्नान करू नये. पुराणानुसार अंघोळीचे पाणी पितरांना जाते आणि नग्न अवस्थेत अंघोळ करणे म्हणजे वडिलांसमोर कपड्यांशिवाय स्नान करणे असे मानले जाते. शास्त्रात अशी श्रद्धा आहे की जर कोणी या अवस्थेत स्नान केले तर देवी लक्ष्मी त्याच्यावर नाराज होऊ शकते. त्यामुळे तुमच्या कुंडलीत आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच परिपूर्ण माहितीचे आणि स्वामींचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या भक्तिमार्ग चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.